सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात म्हसवड इथे सर्वात मोठा साप्ताहिक बाजार भरतो. सध्याच्या गॅस टंचाईच्या काळात याच बाजारात एक दृश्य पाहायला मिळालं. भजी विकणाऱ्या विक्रेत्यांना आपला खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी पारंपरिक लाकडी चूल पेटवण्याची सक्ती होताना दिसतेय. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाचा परिणाम आता ग्रामीण भागातील सामान्य लोकांवरही जाणवू लागलाय. या युद्धाचा परिणाम शेजारील देशांवर झालाय आणि आता आपल्या स्वतःच्या देशातही इंधनाची टंचाई भासू लागली आहे. यामुळेच सरकारनं व्यावसायिक गॅस सिलेंडर्सचं वितरण थांबवलंय. या निर्णयाचा थेट परिणाम लहान आणि मोठ्या अशा दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांवर होत असल्याचं दिसून येत आहे. साप्ताहिक बाजारात व्यापाऱ्यांनी पेटवलेल्या चुलीतून निघणाऱ्या धुरामुळे त्यांच्या डोळ्यांची जळजळ होतीये आणि त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. या समस्येवरती सरकारनं लवकरात लवकर उपाय शोधावा अशी मागणी सुद्धा त्यांच्याकडनं केली जातीये. युद्ध चालू असल्यामुळं गॅसचे सिलेंडरची कमतरता असल्यामुळं उद्योगाचे जे LPG सिलेंडर आहेत ती काय बंद केल्यामुळं हे आम्हाला इतका त्रास व्हायला लागला आहे. जो चुली वापरावा लागला आहे, जळणाचा पण तोटा आहे. जळण मिळणार काम फास्ट होत नाही, ग्राहक पळून जाते की लवकर फास्टमध्ये गेलं बाजार झाल्यामुळं सगळा तुटवडा झाला आहे. ह्याच्यावर शासनानं काही ना काही तोडगा काढून LPG सिलेंडर देण्याची व्यवस्था करावी. गॅस उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक बनवायला लागतं भजी. त्यामुळे आम्हाला गॅस वगैरे उपलब्ध नाही आहेत आता सध्या तरी, आणि सरपणावर ह्याच्यावर करायला लागतं. त्याच्यामुळे आजूबाजूला पण कसं प्रदूषण होतं आणि आजूबाजूच्या लोकांना पण त्रास होतो आणि आम्हाला लवकरात लवकर गॅस मिळावा हीच विनंती आहे. साताऱ्याहून इम्तियाज मुसावरसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.